तसे नमन माझे हंसवाहिनी वाग्वर्धे विलासिनी ग्रंथवदावया निरूपणी भावार्थ खाणी जया माझी नमन माझे गुरुवर्या प्रकाशरूपा तू स्वामी या स्फूर्ती द्यावी ग्रंथवदावया जेणे श्रोतया सुख वाटे नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना सकळ श्रोतया सज्जना नमन माझे साष्टांगी ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषांशी दाहक तोषून या वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करील जय जयाजी व्यंकटरमणा दयासागरा परिपूर्णा परमज्योती प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण की जय जननी परित्वा पाळिले पित्या परित्वा सांभाळिले सकळ संकटांपासून रक्षिले पूर्ण दिदले प्रेम सुख हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजी लागवे जनकजननी पण स्वभावे सहज आले अंगासी दीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिदले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापना कृपाळू लक्ष्मी रमणा मज घालोनी गर्भाधाना अलौकिक रचना दाखविली तुझं जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळू जगजेटी अपराधपोटी घाली माझी अपराधांच्या राशी भेदून गेल्या गगनाशी दयावंत ऋषिकेशी आपल्या वृद्धाशी सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानी तयाचा खेद तेवी तू कृपाळू गोविंदा मायबाप मजलागी उडदान माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचली या वृक्षांची फळे मधुर कोठोनी असतील अराटी लागी मृदुता कोठोनी असेल कृपावंता पाषाणाशी गुलमलता कैसिया परी फुटतील आपाद मस्तकावर या न्यायी परी तुझे पदरी पडलो पायी आता रक्षण नाना उपायी करणे तुझं उचित समर्थांची ये घरीचे श्वान त्यास सर्वही देती मान तैसा तुझा म्हणवितो दिन हा अपमान कवनाचा लक्ष्मी तुझे पायातळी आम्ही भिक्षेशी घालोनी झोळी येणे तुझी ब्रिदावळी कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पैयाला द्रौपदीशी वस्त्रे अनंता देत होतासी भाग्यवंता आम्हा लागी कृपणता कोठुनी आणली गोविंदा मायेची करुणी द्रौपदी सती अन्ने पुरवली मध्यरात्री ऋषीश्वरांच्या बसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदिशा कृपाळू व परमपुरुषा करुणा कैसी तुझ नये अंगीकारी या शिरोमणी तुझं प्रार्थितो मधुरवचनी अंगीकार केली या जणी माझ्या हातीचे न सोडावे समुद्रे अंगीकारीला वडवान्नळ तेने अंतरी होत असे विव्हळ ऐसे असून सर्व काळ अंतरी साठविला तयाने क्रूरमय पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडीवार एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पै केला शंकरे धरिले हळाहळा तेने निवर्ण झाळा गळा परित्यागिले नाही गोपाळा भक्तवत्सला गोविंदा माझ्या अपराधांच्या परिवर्णिता शिणली वैखरी दृष्टपतित दुराचारी अध्वाहुनी अधम विषयासक्त मंदमती आळशी कृपण कुव्यसनी मलिन वानसी सदा सर्व काळ सज्जनांशी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनांशी निष्ठुर सकळ पामरान माझी पामर व्यर्थ बडीवार जगीवाजे कामक्रोध मदमत्सर हे शरीर त्यांचे विडार कामकल्पनेशी थार दृढ ते केला असे 18 भार वनस्पतींची लेखणी समुद्र भरला मशी करुणी माझी अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती गोविंदा ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारंग धरा तुवा अंगीकार केली या गदाधरा कोण दोष गुण गणिल निचरतली रायासी तीस कोण म्हणेल दासी लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैची गावीचे होते लेंड वहोळ गंगेशी मिळता गंगाजळ काकविष्टेचे झाले पिंपळ तयसी निंद्य कोण म्हणे तसा कुजती मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ कन्या देऊन या कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी काकेला अंगीकारावर यावेर समर्थन केला पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चितानंदा श्रीहरी तुझी अनामाची अपरिमित शक्ती तेथे माझे पापे किती कृपाळू व लक्ष्मीपती बर्वी चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थना ऐके कमळापती तुझे नामी राहो माझी मती हेची मागतो पुढत पुढती परमज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझी अनंत नामे तयान माझी अतिसुगमे ती मी सप्रेमे स्मरुणी प्रार्थना करीत असे श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ते पद्मनाभा दामोदरा प्रकाशगहना परत्परा आदि अनादि विश्वंभरा जगदुद्धार जगदीशा कृष्णा विष्णू ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नृसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ती अनाथ रक्षका आदिपुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळाधीशा सज्जन जीवन सुखमूर्ती गुणातीता गुणज्ञा निजबोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुणप्राज्ञा परमेश्वरा श्रीनिधी वच्छलांचनधारा भयकृब्धय नाशना गिरिधरा दृष्ट दैत्य संहार करा
वीरा सुख करा तू एक, निखिल निरंजन निर्विकारा, विवेक खाणी वैरागरा, मधुमूर दैत्य संहार करा, सुरमर्दनी उग्रमूर्ती, शंख चक्र गदाधरा, गरुड वाहना भक्त प्रिय करा, गोपी मनरंजना सुख करा, अखंडित स्वभावे, नाना नाटक सूत्रधारिया, जगद्व्यापका जगद्वर्या, कृपा समुद्रा करुणालया, मुनिजनदया मूळमूर्ती, शेषशयना सार्वभौमा, वैकुंठवासिया निरुपमा, भक्त कैवारिया गुणधामा, पावा आम्हा हे समयी, ऐशी प्रार्थना करुणी देवीदास, अंतरी आठविला श्री व्यंकटेश, स्मरता हृदय प्रगटला ईश, त्या सुखासी पार नाही, हृदय आविर्भवली मूर्ती, त्या स्वरूपाची अलौकिक स्थिती, आपुले आपण श्रीपती, वाचे हाती वदवी तसे, ते स्वरूप अत्यंत सुंदर, श्रोती श्रवण कीजे सादर, सावळी तनु सुकुमार, कुंकुमाकार पादपद्मे, सुरेख सरळ अंघोळिका, नखे जैसी चंद्ररेखा, घोटी सुनीळ अपूर्व देखा, इंद्रनीळाची परी, चरणी वाळे घागरिया, वाकीवरत्या गुजरिया, सरळ सुंदर पोटरिया, कर्दळी स्तंभाची परी, गुडघे बांडिया जानूस्थळ, कटी तटी किंकणी विशाळ, खालते विश्व उत्पत्ती स्थळ, वरी झळाळे सोनसळा, कटीवरती नाभिस्थान, जेथून ब्रह्म झाला उत्पन्न, उदरी त्रिवळी शोभे घन, त्रैलोक्य संपूर्ण जया माझी, वक्षस्थळी शोभे पदक, पाहुणी चंद्रमा अधोमुख, वैजयंती करी लखलख, विद्युल्लतेची परी, हृदयी श्रीवत्सलांचन, भूषण मिरवी श्री भगवान, तयावरते कंठस्थान, तैजयासी मुनिजनावलोकिती, उभय बाहुदंड सरळ, नखे चंद्रापरिस तेजाळ, शोभती दोन्ही करकमळ, रातोत्पल्लाची परी, मनगटी विराजती कंकणे, बाहुवटी बाहुभूषणे, कंठी लेईली आभरणे, सूर्यकिरणे उगवली कंठावरते, मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनीळ, मुखचंद्रमा अतिनिर्मळ, भक्तस्नेहाळ गोविंदा, दोन्ही अधरान माझी दंतपंक्ती, जिव्हा जैसी लावण्य ज्योती, अधरामृत प्राप्तीची गती, ते सुख जाणे लक्ष्मी, सरळ सुंदर नासिक, जेथे पवनाशी झाले सुख, गंडस्थळीचे तेज अधिक, लखलखीत दोन्ही बागी, त्रिभुवनीचे तेज एकवटले, बर्वेपण शिगेसी आले, दोन्ही पातयांनी धरिले, तेच नेत्र श्रीहरीचे, व्यंकटा भृगुटिया सुनीळा, कर्णद्वयाची अभिनव लीळा, कुंडलांच्या पाकती कळा, तो सुख सोहळा अलौकिक, भाळ विशाळ सुरेख, वरती शोभे कस्तुरी टिळक, केश कुरळ अलौकिक, मस्तकावरी शोभती, मस्तकी मुकुटा आणि किरीटी, सभोवती झिळमिळ्यांची दाटी, त्यावरी मयूरपिच्छांची वेटी, ऐसा जगजेठी देखिला, ऐसा तू देवादिदेव, गुणातीत वासुदेव, माझी या भक्तिस्तव सगुणरूप झालासी, आता करू तुझी पूजा, जगज्जीवना अधोक्षजा, आर्ष भावरता हा माझा, तुझं अर्पण केला असे, करुणी पंचामृत स्नान, शुद्धोदक वरी घालून तुझं करू मंगल स्नान, पुरुष सुक्ते करून या वस्त्रे आणि यज्ञोपवित, तुझं लागी करू प्रित्यर्थ, गंधाक्षता पुष्पे बहुत तुझं लागी समर्पू, धूपदीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध, वस्त्रेभूषणे गोमेद पद्मरागादी करुणी, भक्तवत्सला गोविंदा, ही पूजा अंगीकारावी परमानंदा, नमस्कारुनी पादारविंदा, मग प्रदक्षिणा आरंभिली, ऐसा षोडोपचारे भगवंत, यथाविधी पूजिता हृदयात, मग प्रार्थना आरंभिली बहुत, वरप्रसाद मागावया, जय जयाजी श्रुतिशास्त्र आगम, जय जयाजी गुणातीत परब्रह्मा, जय जयाजी हृदयवासी रामा, जगदुद्धार जगद्गुरो, जय जयाजी पंकजाक्षा, जय जयाजी कमळाधीशा, जय जयाजी पूर्णपरेशा, अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते, जय जयाजी भक्तरक्षका, जय जयाजी वैकुंठनायका, जय जयाजी जगपालका, भक्तांशी सखा तू एक, जय जयाजी निरांजना, जय जयाजी परात्पर गहना, जय जयाजी शून्यातीत निर्गुणा, परिसावी विज्ञापना एक माझी, मज लागी देई ऐसावर, जेणे घडेल परोपकार, हिची मागणे साचार, वारंवार प्रार्थित असे, हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुःख नसावे संसारी, पठन मात्रे चराचरी, विजयी करी जगाते, लग्नार्थी याचे व्हावे लग्न, धनार्थी अशी व्हावे धन, पुत्रार्थी याचे मनोरथ पूर्ण, पुत्र देऊनी करावे, पुत्र विजयी आणि पंडित, शतायुषी भाग्यवंत, पितृसेवेशी अत्यंत रत, जयाचे चित्त सर्व काळ, उदार आणि सर्वज्ञ, पुत्र देई भक्तां लागून, व्याधिष्टांची पीडा हरण तत्काळ कीजे गोविंदा, क्षय अपस्मार कुष्ठादी रोग, ग्रंथ पठने सरावा भोग, योगाभ्यासी अशी योग, पठन मात्रे साधावा, दरिद्री व्हावा भाग्यवंत, शत्रूचा व्हावा निपात, सभा व्हावी वश समस्त, ग्रंथ पठने करून या, विद्यार्थी अशी विद्या व्हावी, युद्धिशस्त्रे न लागावी, पठने जगात कीर्ती व्हावी, साधू साधू म्हणून या, अंती व्हावे मोक्ष साधन, ऐसे प्रार्थनेशी दिजे मन, एवढे मागतो वरदान, कृपाने दे गोविंदा, प्रसन्न झाला व्यंकटरमण, देवीदासासी दिदले वरदान, ग्रंथाक्षरी माझे वचन, यथार्थ जाण निश्चयशी,
ग्रंथी धरोणी विश्वास पठन करील रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश क्षण एक न विसंबे इच्छा धरुणी करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेशी साधन पठन एक मंडळ पुत्रार्थीयाने 3 मास धनार्थीयाने 21 दिवस कन्नार्थीयाने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा क्षय अपस्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्याशी एक मंडळ सांग पठने करुणी कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत साचन मानी जयाचे चित्त त्याशी अदपात सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पठनी त्याशी कृपा करील चक्रपाणी वरदिधेला कृपा करुणी अनुभवे कळो येईल गजेंद्राची या आकांताशी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची या भावार्थाशी स्तंभातून प्रगटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलोनिया स्वानंद कंदा सुखी केले तयवेळी वत्साची परी भक्तांशी मोहे पानावे देनुजेसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसी ऐसा तू माझा दातार भक्तांशी घालीसी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषोनी वैकुंठनायक वरदिधला अलौकिक जेणे सुख सकळांसी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनी न धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांसी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणि न लागती सायास पठन मात्रे कार्यसिद्धी पार्वती सोपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेमसुख त्याचा पारण जाणती ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रगटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्री पर्वती उभा असे देवीदास विनवी श्रोत या चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान की जे मध्यराती बसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल तेथे देहभावाशी नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवोनी भाव वरप्रसाद मागावा इति श्री देवीदास विरचितम श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्णम श्री व्यंकटेशार्पणमस्तु।